पश्चिम बंगालची काळी माता आणि महाराष्ट्राचे धावजी पाटील या दोन ठिकाणांना जोडणारी ती दैवी शक्ती कोणती होती? सुरूर गावचे धावजी पाटील, त्यांची भक्ती काळूबाईवर होती, पण त्यांचे हृदय जगदंबा कालीमातेच्या चरणी लीन होते. त्यांच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी देवीने त्यांना एक अनोखी आज्ञा दिली. देवीने त्यांना सांगितलेले कार्य अत्यंत कठीण होते. ते कार्य पूर्ण करण्यासाठी धावजींना काळोखाच्या आणि भयाचा सामना करावा लागला. त्यांना वाटले हे शक्य नाही, पण धावजी डगमगले नाहीत. त्यांनी हा भयावह मार्ग स्वीकारला आणि फक्त आई कालीमातेचे नाव घेतले. त्यांनी सिद्ध केले की भक्तासाठी देवाचे वचन हाच सर्वात मोठा आधार असतो. आणि त्याच क्षणी त्यांच्या भक्तीच्या तेजामुळे आई कालीमाता स्वयं प्रकट झाली आणि धावजींचे सर्व संकट दूर केले. त्यांच्या सेवेमुळे देवी प्रसन्न झाली. या कथेवरून हे सिद्ध होते की जर तुमचा विश्वास अतूट असेल तर तुमच्या मदतीला देवी कोणत्याही प्रांतातून धावून येते. बंगालची शक्ती महाराष्ट्रातील भक्ताच्या मदतीला धावली. जर तुम्हीही शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर कमेंटमध्ये जय कालीमाई नक्की लिहा.